चला तर बनवूया मस्त शेवयाची खीर. बनवायला सोपी आणि खायला एकदम भारी. चला तर आता घेतलेलं आहे, कढई घेतली, त्यामध्ये तूप टाकलं, काजू बदाम हे सगळे परतून घेतलेले आहे. आणि नंतर ते काढून घेतलं आणि त्याच्यातच शेवया परतून घेतल्या आहे तुपामध्ये एकदम चांगल्या प्रकारे. तर आता शेवया परतून झाल्या आणि त्याच्यामध्ये दूध टाकते. दूध मी गरम करूनच घेते. मी गरम दूध त्याच्यात टाकले. तर सगळं दूध टाकले. मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. मी चांगलं त्याला उकळी येऊन देते. बघा अशा प्रकारे. आता साखर टाकली. साखर तुम्ही तुमच्या चवीपुरतं घेऊ शकता, कमी जास्त गोड. त्यानंतर विलायची पावडर, चारोळ्या, काजू बदाम टाकले. चला तर अशा प्रकारे झाली आहे खीर. नक्की करून बघा.